नमस्कार. दापोली किनाऱ्यामध्ये आपलं सस्नेह स्वागत आहे. कधी कधी ना आपल्या आदल्या दिवशीच्या पोळ्या दुसऱ्या दिवशी उरतात. मग आज आहे ना आपण त्या पोळ्यांपासून एक छान पदार्थ बनवणार आहोत. तुकडे करून घेतले आणि ना मग हे आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. आता चपातीचे तुकडे करून असं मिक्सरमधून ना फिरवून बघा असं भुगा करून घेतले. आपण आता पदार्थ बनवायला घेऊया. त्यासाठी गॅस चालू करूया. त्यासाठी आपण तूप घेऊया 2 चमचे, 3 चमचे तूप घेऊया. गॅसची फ्लेम कमी करूया. तुपामध्ये ते चांगलं परतून घेऊया. तुपामध्ये ना मस्त खमंग असं परतून घेऊया छानपैकी. गॅसची फ्लेम आहे ना मीडियमच ठेवायची. भाजी चपाती असते ना आपली गरम, त्याचं सुद्धा करू शकता. मिक्सरमधून फिरवायची ती आणि अशा पद्धतीनेच करायचं. तर शिळ्या चपातींचंच करता येतं असं काय करायचं असं काय नाही आपण. आणि हे ना मुलं आवडीने खातील बघा. तर छानपैकी ना आपलं परतून झालेलं आहे. तुपामध्ये छान सुगंध येतोय बघा त्या चपातीचा. आणि आता ना यामध्ये हे बघा, यामध्ये ना मी असं गूळ घेतलाय. तर तो गुळाचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. तुम्हाला किती गोड हवं त्यानुसार तुम्ही गूळ घ्या. आणि आता हा गूळ आहे ना हा पण छान असा त्याच्यामध्ये परतून घ्यायचा. काही बघा फारसं साहित्य लागत नाही. अगदी 3 साहित्यामध्ये हा पदार्थ बनून तयार होतो आणि खायला इतकं छान लागतं ना. कधी त्या चपात्या संपून जातील ना ते कळणार पण नाही. त्या परतण्यावरच त्याचा स्वाद आहे. ते ना असं चांगलं परतून घ्यायचं. गुळाचे खडे थोडे थोडे राहिले ना तरी काही नाही. असं नाही की आपला गुळ वितळला पाहिजे. थोडेसे असे राहिले ना गुळाचे तुकडे तरी पण छानच लागतात. ते कमी केलं होतं ना गॅस, थोडंसं वाढवलं. गॅसची फ्लेम कमी करते. आणि आता ना याच्यामध्ये आपण ही बघा ही वेलची पूड घेतली ही घालूया. पाव चमचा वेलची पूड घेतली ती घालूया. वेलची पूड छान अशी मिक्स करूया. तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही घालू शकता. छान आता हे आपलं तयार झालंय. मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे आपण एका मध्ये काढून घेऊया. हे मिश्रण आपण ताटात काढले ना ते थोडंसं गार होऊ देऊया आणि नंतर ना त्याचे लाडू वळायचे. आपल्याला आपण ना हे लाडू बघा असे वळून घेऊया मस्तपैकी. असे लाडू वळून घेऊया बघा. खारीक पूड पण तुम्ही घालू शकता, ड्रायफ्रूट पूड घालू शकता किंवा असे ड्रायफ्रुट्स असे तुकडे करून घालू शकता. आणखीन ते पौष्टिक होतील लाडू. लहान मुलं अगदी आवडीने खातात. आणि अशाच आमच्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर आमच्या दापोली किनाऱ्याला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आमचे रेसिपीजला लाईक करा. आमचे व्हिडिओज रेसिपीजचे शेअर करा. आणि तुम्हाला आवडले तर तुम्ही आमच्या रेसिपीजसाठी चांगले चांगले कमेंट्स करा. हे बघा हे असे लाडू वळून घ्यायचे सगळ्या मिश्रणाचे आपण. माझी ही रेसिपी सुद्धा माझ्या आईची आहे. आम्ही लहान असताना ती खूप बनवायची हे लाडू आणि आम्ही ना खूप आवडीने खायचो आम्ही सगळी भावंड. आणि आम्हाला ती शाळेत सुद्धा टिफिनमध्ये सुद्धा हे लाडू आम्हाला ती द्यायची. आमचे सगळ्या भावंडांचे हे लाडू आमचे आवडीचे होते. फार जुनी रेसिपी आहे आमच्या घरात. ही बरेच वर्षापासून ही रेसिपी आम्ही बनवत आहोत. ती आज मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर तुम्ही ना ही रेसिपी नक्की
करून बघा. आणि हे जे लाडू आहेत ना ते सगळे लहान असो किंवा मोठे असो सगळे आवडीने खातात. टिफिनमध्ये पण एक गोडाचा पदार्थ म्हणून आपण देऊ शकतो. मला तर हे लाडू खायचे असतात ना तेव्हा मी आदल्या दिवशी जास्तीच्या चपात्या बनवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी हे लाडू बनवता यावेत म्हणून. आमचा नवीन चॅनल आहे दापोली किनारा, तर या आधीचे आमची रेसिपीज तुम्ही पाहिल्या असतील तर आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला आमचे रेसिपीज कशा आवडतात का. आदल्या दिवशीच्या चपात्या उरल्या होत्या ना त्यापासून बघा हे खमंग चविष्ट लाडू बनवून तयार आहेत. खूप छान होतात बघा, बनवून बघा.